जय गुंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही जाणार आहोत अकोल्याला आणि मी माझी गाडी काढली आहे बाहेर. तर मी आता माझी गाडी पोचतो. तर मी आणि माझी गाडी झालं रेडी. बघू शकता माझी गाडी इकडे ठेवली आणि माझी मम्मीला अजून यायला खूप टाईम लागते. तर बघू आपण किती टाईम लागते आपला. माझी दीदी आणि माझी मम्मीची तयारी चालू आहे अजून. आणि आमच्या गोल्डीला जेवण देत आहे. तर आमचा प्लॅन झालेला आता चेंज. तर आता माझ्या दीदीची इच्छा आहे की आपण मंदिरात पण जाऊ आहे. तर आता आम्ही जाणार आहे मंदिरमध्ये. तर माझी दीदी इकडे साईडला बसवलं. खूप ऊन आहे इकडे बाहेर, बघू शकतो इकडे बघा, खूप ऊन आहे. तर आता आम्ही बघतो हारचं दुकान इकडे समोर. असं वाटतं आहे की दुसरं हारचं दुकान दिसलं मला. तर बघू आता हार माझी दीदी बोलत आहे की मला दिसलं. तर बघू आता मला बोलणार आहे की मी तू हार द्या. मस्त हार दिसत आहे. बघू आता ठेवायचं आहे हार. आता गुलाबी कलरचा पण मस्त वाटत आहे. पकड का दिली गेले उतरून, कारण की इथं खूप ट्रॉफिक आहे. चल आम्ही निघालो आता. तर तुम्ही अकोल्यामध्ये किती ट्रॉफिक आहे. तुम्ही जर अकोल्यामधले असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आमचा ब्लॉग अकोल्यामध्ये पण बघत आहेत. माझ्या मम्मीला मी ना गाडीच्या खालती उतरवलं, कारण की टेबल सीट अलाउड नाही आहे ना इकडं. आणि इकडं जर गाडी पकडली ना तर आरामात 2-3 हजाराचा फाईन बसतो. तर त्यामुळे मी माझ्या मम्मीला उतरवत आहे 4-4 मिनटातून, 5-5 मिनटातून. आणि माझी मम्मी अजून आली नाही, खूप दूर आहे. आणि माझी दीदी मीच होता इकडे गाडीवर बसून. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे लायसन नाही, पण माझ्याकडे लायसन आहे. पण कानूनचा नियम जो असा आहे की टेबल सीट गाडीवर अलाउड नाही. बघा माझी मम्मी पण आलेली आहे आता. बघा माझी मम्मी ना खूप घाबरट आहे. उतरतेच कुठं पण उतरत. टेबल सीट अलाउड नाही आहे ना, तर त्यामुळे मम्मीला उतरच लागणार आहे परत. हे पकड आता मोबाईल.
आणि अकोल्यामध्ये ना इथं खूप मोठी नदी आहे. सध्या तर त्या नदीला पाणी नाही आहे. तुम्हाला दाखवते बघा. पावसाळ्यात त्याच्यावर खूप पाणी येते. त्याच्यामुळे याला जाळी येते. मम्मी नदीचं नाव काय? पूर्णा नदी. तर भेटूया तुम्हाला आमच्या स्टॉपवर गेल्यावर. तर आम्ही थांबलेलो आता केळं घ्यायसाठी, कारण की आम्हाला केळं घ्यायचं होतं. तिकडे जायचं होतं. मंदिर आहे त्याच्यामुळे कोणी पण खातं. माझी मुलगी थांबलेलो आता केळं घ्यायसाठी, कारण की मंदिरावर कोणी पण एकदा पाय लागेल वगैरे. तर आम्ही प्रसाद म्हणून वाटायसाठी घेतलेला आहे. तर माझ्या दीदीचं ना परत स्टॉल सुटत आहे, अजून परत स्टॉल सुटला तिचा. आणि माझी मम्मी ना इकडे समोर गेलेली आहे केळं घ्यायचं आहे बघा. गरमीची केळं चांगलं वाटते. तसं तर थंडच खायला पाहिजे, पण कसं आहे मंदिरावर जायचं आहे ना, तर काही पण घेऊ शकतो आपण, फळं वगैरे काही पण. जर तुम्ही बी मंदिरावर जर जात असाल तर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही मंदिरावर काय काय जात असता घेऊन. आणि इकडे समोर ना टेडीबर आहे, तुम्हाला दाखवतो मी बॅकचा कॅमेरा करून. तर माझ्या मम्मीने घेतलेले आता केळं, आणि इकडे बघा किती छान छान टेडीबेअर दिसत आहे, लाल वगैरे वगैरे खूप सारे कलर आहेत. एक नंबर दिसत आहेत पण टेडीबेअर ती मला खूप आवडली. बसली का मम्मी तू आता? तर बस बरं पटकन, आपल्याला उशीर होत आहे. तर चलो. तर फायनली आम्ही आमच्या दरबारावर पोचलेलो आहे. आणि हे बघा माझी गाडी इकडे साईडला आहे, आणि हे बघा माझी मम्मी आणि माझी दीदी इकडे समोर जात आहे. जय जय गुणवंता, सगळे बोला जय जय गुणवंता. आणि हे बघा ही आमच्या संतोष महाराजची गाडी आहे. जय जय गुणवंता. हे बघा हे आमचे आहेत संतोष महाराज. तर गुणवंत महाराजला कोण कोण मानतं आहे कमेंट करून नक्की सांगा. जय जय गुणवंत बोलायचं आहे आपल्याला. आणि इकडे बघा फोटोवरती काहीतरी लिहिलेलं आहे, जिनके गुरु बलवान होते उनके चेले पहलवान होते है. आणि माझी मम्मी दीदी पण आलेले आहेत आता आतमध्ये. आणि इकडे 52 शिड्या आहेत, म्हणजे 52 शिड्या आहेत इकडे. आणि इकडे 2 मंदिर आहेत, आणि इकडे समोर सगळ्यात मोठे मंदिर आहेत. आणि माझी दीदी म्हणजे मम्मी चालली समोर. बोला जय जय गुणवंता, जय जय गुणवंता. इथे ना सर्व प्रकारचे जनावरं बांधलेले आहेत. माझी दीदी हातपाय धुत आहे. आणि इकडे बघा मोठे मंदिर आहे, बघा नागदेव दिसत आहेत. आणि माझी मम्मी हातपाय धुते आता. आणि कमेंट करून सांगा नदी कुठली आहे. खूप मोठी नदी आहे, पूर्ण नदी आहे इकडे, पूर्ण नदी. आणि हे आहे बाबांचे सेवा कर. आरती झालेली आहे, आणि आरतीचा मी व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण की मोबाईल आलेला होता. तर आरती झालेली पूर्ण. आणि इकडे तुम्ही कशा प्रकारे आहे, बाबांचे भक्त पण बसलेले आहेत. तर आमचं दर्शन झालेलं आहे आता गुणवंत महाराजचं. तर आता आम्ही निघालो आमच्या गावाकडं. माझी दीदी आणि माझी मम्मी. आणि आमची गाडी तिकडं साईडला ठेवलेली आहे, खूप गर्दी आहे इकडं. मम्मी आता इकडे संपूर्ण पेट्रोल पंप येणार आहे, तर मला तू पैसे देशील, कारण की आपल्या गाडीमध्ये ना 4 दिवस झालेलं आहे पेट्रोल नाही टाकलं मी. आणि गाडी फिरवतच गावामध्ये कुठं जात आहो मी. जर पेट्रोल जर झालं ना तर गाडी आपली बंद पडणार. आणि बघा इकडे किती मस्त व्ह्यू दिसत आहे समोर. तर आता पेट्रोल पंप आलं आहे, तर थांबतो मी आता. फायनली मिळालं आता घरी. खूप थकलो मी आता. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की. आम्ही अशाच प्रकारे तुम्हाला नवीन अपडेट देणार आहे. फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक चॅनलला सबस्क्राईब वगैरे सगळं करून घ्या. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.